पुण्यातल्या नवले पूल परिसरामध्ये अपघात झालाय। 2 ट्रक्समध्ये एक कार अडकली आणि त्यानंतर या ट्रकला आग लागलेली आहे। भर रस्त्यामध्ये अगदी वाहतूक कोंडीच्या वेळेला हा अपघात झालेला आहे आणि त्यामुळे इथल्या वाहतुकीवर काहीसा परिणाम झालेला आहे। 2 ट्रक्सच्या मध्ये कार अडकली आणि त्यानंतर ट्रकला आग लागलेली आहे। ट्रकमध्ये नेमकं काही सामान होतं का, कशामुळे ही आग लागली काही समजू शकलेलं नाहीये। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, दृश्यांवरनं तर ही आग किती मोठी आहे हे आपल्याला दिसतंय। नेमकं काय घडलंय, काय घेऊन जात होता हा ट्रक? नवले पुलाच्या परिसरात सातत्यानं अपघाताच्या मालिका आपण बघितल्या। त्याचं कारण ठरतं तो म्हणजे त्या भागातला रस्त्यांवरचा असलेला तीव्र उतार। एक मालवाहू ट्रक होता जो या नवले पुलावरून प्रवास करत होता। ब्रेक दाबला, मात्र ब्रेक लागला नाही आणि हा ट्रक असाच मालवाहू अर्थात जड ट्रक असल्यामुळे तो पुढे काही समोर असलेल्या गाड्यांवर धडकत गेला। जवळपास 5 ते 6 गाड्यांना या मालवाहू ट्रकनं धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे आणि पुढे 2 ट्रकच्या मध्ये एक कार, या रस्त्यांवरून जाणारी जी प्रवास करणारी कार होती ती या 2 ट्रकच्या मध्ये अडकली। यात काही लोकांचा मृत्यू देखील झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते। अगदी काही वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि आगीचं मोठं कारण अर्थात धडक बसल्यानंतर जे काही स्पार्क झाला आणि त्यातून आग जी लागली त्याचं स्वरूप अत्यंत मोठं दिसतंय। आणखी यात काही जखमी लोकांची संख्या वाढू शकते अशा पद्धतीची देखील शक्यता आहे। अत्यंत भीषण स्वरूपाची आग या दोन्ही ट्रकला लागलेली आहे आणि जो माल या दोन्ही ट्रकमध्ये होता त्या मालानं देखील पेट घेतलेला आहे, वाहनांनी पेट घेतलेला आहे आणि मध्ये जी कार होती त्या कारला देखील या सगळ्याचा फटका बसलाय आणि काही लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। बघावं लागणार आहे नेमकं हे काय यामध्ये होतं ते। अगदीच ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल।